रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। शहर पोलीस स्टेशन रत्नागिरी येथे 21/8/2025 रोजी भक्ती मयेकर नावाची 26 वर्षीय तरुणी मिसिंग आहे अशी तक्रार आमच्याकडे दाखल झाली। साधारण 16/8/2025 पासून ती मिसिंग होती। तिच्या भावाने 21 तारखेला येऊन आमच्याकडे मिसिंग तक्रार दाखल केली। त्या तपास करत असताना पोलिसांना असं निष्पन्न झालं की दुर्वास पाटील नावाचा इसम 28 वर्षीय इसम राहणार जयगड वाटत खंडाळा ह्याचे भक्ती मयेकर या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। त्याचा पुढे तपास करत असताना इंट्रोगेट करत असताना आरोपीला पोलिसांना ही माहिती मिळाली की साधारण 16/8/2025 रोजी दुर्वास पाटील व त्याचे साथीदार विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांनी 16 तारखेला सायली देशी बार वाटत खंडाळा येथे भक्ती मयेकर हिचा वायरने गळा आवळून खून केला आणि त्यानंतर आंबा घाटातील दरीमध्ये तिला नेऊन तिथे प्रेत तिचे फेकण्यात आले। त्याच घटनेचा पुढेही तपास करत असताना पोलिसांना मेमोरंडम पंचनामा करत असताना यामध्ये यापूर्वी त्यांनी राकेश जंगम या नावाच्या इसमाला त्याचाही त्यांनी खून केला होता। या प्रकरणात अजून माहिती घेतला असता असं कळालं की सीताराम वीर नावाच्या व्यक्तीचाही आरोपींनी खून केला होता। यामध्ये राकेश अशोक जंगम वय वर्ष 28 राहणार वाटत खंडाळा याचा दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे या इसमांनी त्याचा खून केला होता। जयगड पोलीस स्टेशन येथे 6/6/2024 रोजी तो हरवलेला होता। 21/6/2024ला जयगड येथे ते संबंधी मिसिंग दाखल आहे। राकेश जंगमला आरोपींनी साधारण 6/6/2024ला म्हणजे साधारण एका वर्षाच्या पूर्वी त्यांनी त्याला मारलेले होते। त्याचा तपास केला असता असं कारण निष्पन्न झालं की सीताराम वीर या इसमाला 29/4/2024 रोजी जो सायली देशी बार आहे इथे आरोपी दुर्वास पाटील व विश्वास पवार यांनी मारहाण केली होती आणि या मारहाणीमध्ये राकेश जंगम हाही तिथे उपस्थित होता आणि तो पोलिसांना याबद्दल माहिती देणार अशी धमकी तो दुर्वास पाटील आणि विश्वास पवार यांना देत होता कंटिन्युअसली। राकेश जंगम की तुम्ही सीताराम वीर याला लाथाबुक्क्या आणि काठ्यांनी मारहाण करून मारलेलं आहे, तर त्याचा राग मनात धरून तो पोलिसांना सांगेल असं समजून त्यांनी 6/6/2024ला गळा दाबून राकेश जंगम याचाही खून केला आणि त्याचं प्रेत त्यांनी आंबा घाटात गाडीत नेऊन तिथून त्यांनी ते डंप केलेलं होतं। पोलीस त्या प्रेताचा शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न केला बराच वेळ, पण आंबा घाटात आता 1 वर्षापेक्षा जास्त झाल्यामुळे आणि तिथे घनदाट जंगल असल्यामुळे ते प्रेताचे अवशेष आम्हाला काही मिळू शकलेले नाहीत। सीताराम वीर याचाही 55 वर्ष राहणार कळझोंडी याचाही त्यांनी 29/4/2024ला मारहाण करून त्याचा खून केला होता अशी माहिती सध्या आमच्या तपासात उघड झालेली आहे आणि तिन्ही गुन्ह्यांमध्ये तपास चालू आहे। यातील 2 गुन्हे जे आहेत ते जयगड येथे दाखल आहेत, राकेश अशोक जंगम यांच्या खुनाचा आणि सीताराम वीर यांच्या खुनाचा। तसेच भक्ती मयेकर यांच्या गुन्ह्याचा तपास रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशन येथे चालू आहे। सीताराम वीरला मारहाण करण्याचं कारण आरोपींनी जे सांगितलेलं आहे की सीताराम वीर हे भक्ती मयेकर हिच्याशी अश्लील बोलत होते मोबाईलवर। त्यांची भक्ती मयेकरची त्यांची ओळख होती आणि दोघेजण अश्लील बोलत होते अशी भक्ती मयेकरनी आरोपी दुर्वास पाटील याला सांगितले होते। त्याचा राग मनात धरून त्यांनी सीताराम वीर यांना मारहाण केली होती अशी प्रथमदर्शनी माहिती आमच्या समोर आलेली आहे। भक्ती मयेकर बरोबर अश्लील बोलत होता, त्याचा साधारणतः किती वर्षापूर्वी याचा खून झाला सीताराम? 29/4/2024ला। सीताराम वीरची बॉडी त्यांनी नेऊन ठेवली, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार मधली प्रोसिजर त्यांनी केली नाही, त्याबद्दल काय कारवाई? ते पोलिसांना त्यांनी माहिती द्यायला हवी होती, पण ते पोलिसांना माहिती त्यांनी दिलेली नाही। त्याबद्दल ते म्हणतात की आम्ही अनभिज्ञ होतो। तर दारू पिऊन
ते पडले होते असं आम्हाला वाटलं, त्यामुळे त्यांनी ती माहिती पोलिसांपर्यंत दिली नाही. त्यात आम्ही तपास करत आहोत. बरं, राकेश जेव्हा गायब झाला त्याच्यानंतर त्याच्या आईने तात्काळ अवघ्या 4 दिवसानंतर त्यांनी SP ऑफिसला येऊन निवेदन दिलेलं आहे. मग 1 वर्ष पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं त्याच्या आईचं म्हणणं. ह्याच्यामध्ये मिसिंग दाखल होती, त्याच्याबद्दल जी इन्क्वायरी आहे आम्ही ॲडिशनल SP दिलेली आहे. ते सखोल चौकशी करून आम्हाला रिपोर्ट सादर करणार. म्हणजे इन्क्वायरी कशाबाबत करणार? म्हणजे तिथल्या त्या मिसिंगच्या तपास आणि पूर्ण ह्या झालेल्या घडामोडीबद्दल आम्ही त्याच्यात इन्क्वायरी ॲडिशनल SPकडे दिलेली आहे आमच्या. सर, निलेश भिंगारडे जो एक आरोपी आहे तो कसा भेटला, त्याची पार्श्वभूमी? निलेश भिंगारडे त्याच्यात काम करायचं ना. तो निलेश भिंगारडे हा इस्लामपूर सांगली जिल्ह्यातला ईश्वरपूर तालुक्यातला आहे. ईश्वरपूर इथे राहणार आहे. तो काजूच्या कामासाठी 4 महिने ह्या भागात यायचा, काजू खरेदीसाठी यायचा आणि तो सीझन संपला की निघून जायचा. या दरम्यान ते वाटत डोंगर खंडाळा ते दुर्वासच्या बारवर तो दारू प्यायला यायचा आणि त्या दारू पिण्यातून त्यांची बसण्यातून एकमेकाच्या ओळख झाली. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत? नाही, त्याच्यावर गुन्हे दाखल नाही. त्याच्याबद्दल आम्ही रिपोर्ट पाठवत आहोत. योग्य ते जे अधिकारी असतील त्याच्यावर ते कारवाई करू. आम्ही बार बंद करण्यासाठी ते रिपोर्ट जो आहोत आम्ही कलेक्टर ऑफिस आणि एक्साईजला पाठवत आहोत. पहिल्यांदा सील केलं होतं, आता चालू. सील करण्याचे अधिकार आमच्याकडे नाही आहेत. एक्साईज डिपार्टमेंटला आणि कलेक्टर ऑफिसला आम्ही त्या संबंधी अहवाल पाठवत आहोत. त्याच्यानंतर ते कारवाई करतात. राकेशची आई असं म्हणते की ज्या वेळेला वीरचा खून झाला त्याच्यानंतर त्यांनी मला लगेच सांगितलं की अशी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेची मी कल्पना मी पोलिसांना देखील दिली आहे की असं झालेलं आहे. पण तरी मी पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि ज्या दिवशी राकेश परत आला त्या दिवशी त्यांना पोलिसांनीच आणून ठेवला होता 6 तारखेला. त्या संबंधित सगळे अर्ज ज्याच्या चौकशी झालेली आहे ते सगळे ॲडिशनल SP आलेले आहे. त्याच्यात कोणी दोषी आढळल्यास तर आम्ही त्याच्यावर सक्त कारवाई करू. कोण काय बोलत आहे त्याबद्दल मी वाच्यता करू शकत नाही. कोणाला? नाही, जयगड पोलिसांनी त्या मिसिंगमध्ये जो आरोपी आहे दुर्वास पाटील याला राकेश जंगमच्या मिसिंगमध्ये त्याला वारंवार आम्ही त्याला बोलवलेलं होतं. ते मिसिंगचे कागदपत्र आम्ही पाहिलेले आहे. सखोल तपास ॲडिशनल SP करत आहेत. ते तुम्हाला लवकरच माहिती कळवते. मोबाईल जो होता संगमचा मोबाईलचा मिसयूज काही कुठे केला होता किंवा सिम कार्ड वगैरे बदलून वगैरे? राकेश जंगमचा मोबाईल दुर्वास पाटीलने कुठे काही सिम वगैरे बदललं होतं असं काही आहे? नाही, त्यात आम्ही तपास करत आहोत. ते माहिती रिव्हील आता सध्या नाही करत. खून करण्यासाठी त्याच्याबरोबर का तयार झाला, त्याबद्दल काय मिळालं? ते त्यांचे मित्र होते आणि ते सोबत राहत होते. यातून त्यांनी त्याचा खून केलेला. विश्वास पवार हा त्याचा जवळचा मित्र आहे. तो नेहमी त्याच्यासोबत असतो. भिंगारडे मित्र संदर्भात तो सोबतचा मित्र आहे. दारू पिणारे सोबतचे मित्र आहे. ते सगळे एकत्र बसणारे. भक्ती मयेकरचा जो खून झाला ना तिथलं CCTV किंवा ती गाडीमध्ये काय जप्त केली का? CCTV फुटेज आहे आमच्याकडे. आहे त्या बारमध्ये CCTV आहे. नाही, ते बंद केलं. त्या संबंधी जे फुटेज आहेत ते जे संबंधित फुटेज आहेत ते आमच्याकडे आहेत. इन्व्हेस्टिगेशन करण्यापुरते ते आहेत. बरं, ज्या दिवशी राकेश गायब झाला त्या दिवशी सकाळी दुर्वास पाटील आणि त्याचे वडील राकेशच्या घरी गेले होते त्याला पैसे द्यायला पाहिजे असं त्याच्या आईचं म्हणणं आहे. तर ह्या केसमध्ये त्या वडिलांची पण तुम्ही चौकशी करताय? चौकशी सगळ्यांची होणार. त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे त्यांना शासन करणार. ही भक्ती त्यांच्याकडे म्हणजे कशी गेली होती? ती आणायला आला होता आणि स्वतःहून गेली होती? भक्ती कशी गेली होती त्याच्याबद्दल तपास चालू आहे. पण भक्ती तिथे गेलेली होती त्यांच्याकडे. रेग्युलर ती भेटायला जायची अशी माहिती आम्हाला आहे. पण राकेश जंगमचा खून झाल्यानंतर वर्षभरामध्ये लोकांचं देखील म्हणणं की त्याच वेळेला जर तपास झाला असता तर पुढचे 2 पण बळी. पुढचे 2 नाही, सीताराम वीरचा तर पहिलेच खून झालेला होता. खून पहिलेच झालेला होता. सीताराम वीरचा पहिलेच खून झालेला होता. त्याच्यानंतर राकेश जंगम यांचा खून झाला. साहेब, आपण निकषात म्हणत जनतेमधून एखादा व्हिडिओ व्हायरल होतोय की त्याची दखल घेणार की नाही घेणार? त्यांनी सरळ आम्ही जनतेसाठीच काम करतो आहे आणि आरोप हे आरोप असतात. आम्ही निश्चितपणे याच्यात पूर्णपणे तपास करू आणि त्याचा छडा लावू. जे काय आपल्याला निवेदन मिळेल आणि तिचं असं म्हणणं आहे की राकेशनेच आईला सांगितलं होतं की वीरला खूप बेदम मारहाण करून त्याला मारलं होतं. हे राकेश गीत होतं. त्याच्यानंतर त्याच्या आईने जयगड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. स्टेटमेंटमध्ये त्या 1 वर्ष स्टेटमेंटमध्ये हे आहे का? नाही, ते स्टेटमेंट दिली होती तर मग पोलीस स्टेशन त्यांचे स्टेटमेंट घेतलेले आहेत. त्याचा तपास करतायत ॲडिशनल SP. ते तुम्हाला पूर्ण तपास करून ते तुम्हाला माहिती देतील.
तपास करून माहिती देतील. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये जर असेल तर आम्ही जे कोणी आरोपी त्याच्यात आम्ही त्यांना सोडणार नाही. सर एक आरोपी 3-3 खून करतो, याच्यामागे कोण आका वगैरे आहे का याच्यामागे? काय एक आरोपी 3-3 खून करतोय, त्याच्यामागे कोण आका आहे का? कारण त्याचा बाग बंदोबस्त चालू होतो. असं आकाबिका असं इथलं काही प्रकार होऊ शकत नाही, होणार नाही. महाराष्ट्र पोलीस आहेत, योग्यरित्या कारवाई करेल. किती जणांच्या चौकशी किती माहिती प्रकरणात अन्य त्यांच्या घरात उभा असणार त्यांची अन्य कोणी चौकशी चालू आहे. तपास आता एकदम प्रिलिमिनरी स्टेजला आहे. आम्ही अजून माहिती आल्यावर आपल्याला ॲडिशनल SP आपल्याला माहिती कळवतो. परत एकदा तोच प्रश्न विचारतो तुम्हाला. 1 वर्षाचा कालावधी खूप मोठा आहे मिसिंगचा आणि त्याची आई वारंवार पोलीस स्टेशनला चक्रा मारते. तुम्ही तपास कराल, पण प्रथमदर्शनी असं वाटत नाही का की पोलिसांनी या गोष्टी गांभीर्याने घ्यायला पाहिजे? मला 2च महिने झाले तिथे येऊन आणि ते आल्या त्यांच्या आई मला भेटल्या आणि त्याबद्दल ती मिसिंगची इन्क्वायरी आम्ही पुन्हा करायला लावली होती आणि त्या दरम्यानच ह्या घटना पुन्हा घडल्या. म्हणजे त्या आम्हाला भेटल्या आणि आम्ही इमिडिएटली त्याची इन्क्वायरी करायला लावलेली आहे. म्हणजे या मुलीचा खून होण्याच्या आधी इन्क्वायरी चालू झाली होती? येस, त्याच्या तपासामध्येच हे आलेलं आहे निष्पन्न. नाही, मी असं काही म्हणणार नाही. आता एकूण या 3 खून प्रकरणात एकूण किती आरोपी पकडले गेले? या ह्याच्यात विश्वास पवार 4 एकूण टोटल 4 आरोपी आहेत. 4 आरोपी पकडले गेलेत. तर ते दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि सुशांत नरळकर हे भक्ती मयेकर खून प्रकरणात आरोपी आहेत आणि दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे हे राकेश जंगम याच्या खून प्रकरणात आरोपी आहेत आणि सीताराम लक्ष्मण वीर या प्रकरणात दुर्वास पाटील आणि विश्वास पवार हे आरोपी आहेत आपल्या ताब्यात. राकेशचा सहभाग नेमका कसा होता कशात? या वीरच्या खुनामध्ये? आरोपींच्या सांगण्यानुसार त्या पंचनाम्यामध्ये स्टेटमेंट आलेलं आहे, पण राकेश याचा रोल काय आहे त्याच्यामध्ये आम्ही आता तपासात ते निष्पन्न करू. पवार हा त्याच्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये सामील दिसतो. तिन्ही गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत आहे, शामिल आहे. आता ही त्याचं मित्र साहेब हे 3 खुनांची आता उघडकीस आलेली आहे. अजून काय वाटतं का तुम्हाला की अजून त्याचे काही कारणामे म्हणजे त्या दृष्टीने तपास चालू आहे? भक्ती मयेकर यांचा खून झाल्याबरोबरच आम्ही तो तपास करायला लावला, म्हणून हे गुन्हे जे आहेत पोलिसांनी योग्य ती कारवाई केली, त्यामुळेच हे गुन्हे उघड झालेले आहे असं मला वाटतं. त्यामुळे कोणी असे प्रत्यारोप करण्याच्या पहिले पोलिसांनीच हा छडा लावलेला तपासाचा, याकडे त्यांनी लक्ष द्यावे. तर पॉझिटिव्ह साईडने आम्ही आम्हाच्यावर असा कोणताही दबाव करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही आमचं काम चोख रीतीने करत आहोत आणि योग्यरित्या समाजासाठी आम्ही काम करत राहू. पण अजून काही त्याच्या अशा घटना किंवा असे काही असतील असं वाटतंय का? त्याचा पण तपास आम्ही करत आहोत. त्यांच्या आसपास काही असं फिरत असलं चक्रात, त्याचा तपास आम्ही करत आहोत. तर या अनुषंगाने असे जिल्ह्याभरात अजून त्या मिसिंगचे अर्ज किंवा असे काय मिसिंग सगळ्या मिसिंग सेल आपल्या जिल्ह्यामध्ये स्थापन आहे आणि मिसिंग सेलमध्ये जी कारवाई आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला वेगळी प्रेस नोट देतो. तर अतिशय उत्कृष्ट कामगिरी जिल्हा पोलीस दलाने यामध्ये केलेली आहे. सगळ्यात जास्त मिसिंगचा शोध आपल्या जिल्ह्याने लावलेला आहे आणि टॉप 2 किंवा 3 मध्येच आपण असू मिसिंगच्या शोध घेण्यामध्ये तुमच्या माहितीसाठी राज्यामध्ये. त्याच्याबद्दलची प्रेस नोट आपण मिसिंग सेलला द्यायला लावू आणि मिसिंग सेल जेवढे मिसिंग आहेत आता सध्या आपले मिसिंग बाकी आहेत त्या सगळ्यांचा शोध त्यांच्या घरी जाऊन त्या पुन्हा ते रिवाईव्ह केलेलं आहे आम्ही. आणि हे प्रकरणाशी काही संबंध नाही, ते मिसिंग सेलच्या तपासाची आदेश आम्ही पहिलेच दिलेले होते. पोलीस स्टेशनकडनं येतात. साहेब सुपलवाडीचा जो खून झाला, SDPO लेवलला मिसिंग सेल स्थापन आहेत. SDPO स्वतः आणि मिसिंग सेल आपलं ॲडिशनल SP LCB मध्ये आहोत तिथं मिसिंगचा शोध घेण्यासाठी. तर ती माहिती पण आम्ही तुम्हाला देतो. सुपलवाडीतला खून झाला, मुलाने आईचा खून केला, अतिशय निर्गुण खून होता आणि क्रूर घटना होती ती. तर अशी घटना असल्यामुळे त्याचं काही फास्ट ट्रॅकमध्ये ती केस चालवून तुम्ही आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी काही वेगळं? नाही, आम्ही तसा अहवाल आम्ही कोर्टांना पाठवत आहोत. ते कोर्टाने ठरवायचं असतं ते फास्ट ट्रॅकवर घ्यायचं का नाही. आम्ही अहवाल पाठवत आहोत कोर्टाला. इनफॅक्ट महिलांविषयी सगळ्या गुन्ह्यांमध्ये आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये घेण्यासंबंधी अहवाल कोर्टाला पाठवत आहोत. त्या आरोपीची तब्येत होता हॉस्पिटलमध्ये मी माहिती घेतो. दुर्वास पाटीलने काही दिवसावर कंडक्टरला पण बेदम मारहाण केली आणि असं लोक म्हणतात की त्याने काहीतरी रिव्हॉल्वर वगैरे दाखवलं होतं कंडक्टर. गेल्या आठवड्यामध्ये ड्रायव्हरला काही दुर्वास पाटीलने त्यांनी तक्रार दिली का? तक्रार उडत माहिती त्यांनी तक्रार द्यावी, आम्ही त्याच्यावर कारवाई करू, FIR दाखल करू. ती माहिती आम्ही घेत आहोत. तपासामध्ये सगळ्यांनी केलं. बऱ्याच गोष्टी यात निष्पन्न होतील. तपास आपला चालू आहे. असेल ते सगळे कॅन्सल होईल. तुम्ही जे प्रश्न विचारले सगळे तपासामध्ये आपल्या पुढे निष्पन्न. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.